नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, खरं तर ना आज मला या काकूंवर बोलायचं नव्हतं। मी आज दुसऱ्या एका विषयावर बोलणार होती, पण मला सकाळपासून इन्स्टावर खूप मेसेजेस आले की ताई हिच्यावर बोल, आज पण टोमल काकूंवरतीच पॉडकास्ट कर। तर म्हणून विचार केला की कोणाचं मन नको मोडायला। खरं म्हणजे या ज्या सोकॉल्ड आंटीज आहेत ना, ह्या असे व्हिडिओज मुद्दाम वीकेंडला अपलोड करतात। वीकेंडला कसे सगळेच फ्री असतात ना, खूप लोकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे हे असे स्टंट केले की लोक व्हिडिओ बघणार। या सोकॉल्ड आंटीज काय बोलल्या हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असणार। लोकांनी यांचे व्हिडिओ बघितले की मग यांचं घर चालणार ना। जाऊ दे, तेवढंच आपल्यामुळे कोणाचं तरी घर चालतंय, चालू द्या। टोमल काकूंनी सुरुवातीलाच सांगितलं की त्या आज एक इंटरेस्टिंग रेसिपी दाखवणार होत्या, पण सकाळीच त्यांना खूप कॉमेंट्स आल्या आणि त्या कॉमेंट्स बघून काकूंना कंट्रोल झालं नाही आणि म्हणूनच त्यांनी हा स्टंट व्हिडिओ केला। टोमल काकू तरी काय करणार ना बिचाऱ्या, सगळं काय करून झालं, रेसिपी बोलू नका, स्किन केअर बोलू नका, ग्रोसरी शॉपिंग बोलू नका किंवा घरची साफसफाई बोलू नका। आधीसारखे लोक त्यांचे व्हिडिओ बघतच नाही आहेत। व्ह्यूज कमी झाल्यामुळे हवे तसे पैसे येत नाही आहेत आणि हवे तसे पैसे आले नाही तर मग काकू फिरायला कशा जाणार। शेवटी फिरणं पण तर एक कॉन्टेंटचा भागच आहे ना या काकूंसाठी। तसं तर काही दिवसांअगोदर या काकू बोलल्या तर होत्या की यांचं घर चालत नाही युट्यूबच्या पैशातून, सगळं काही आहे ते काकांच्या जॉबमुळेच सुरू आहे। मग आता तुम्हीच सांगा मंडळी, या काकू एवढ्या हायपर का झाल्या बरं आज। आणि आजकाल तर व्ह्यूज कोसळल्यामुळे त्यांचा चेहरा उतरलेला पण दिसतो। एकतर या टोमल काकू बोलतात की ज्यांना माझा व्हिडिओ नाही आवडत त्यांनी बघू नका, मला काही फरक नाही पडत। मग आता तर या काकूंनी स्वतःहून विचार करायला हवा, जे लाख लाख लोक यांचे व्हिडिओ बघायचे ते आता का नाही बघत आहेत। मला तर असं वाटते त्या लाख लोकांना आता कळून चुकलं आहे की या काकू कशा खोटं बोलत होत्या, लोकांची दिशाभूल करत होत्या। आता पण जे काही लोक आहेत ते फक्त काकूंचा व्हिडिओ याचसाठी बघतात की काकू कशा आणि किती खोटं बोलतायत ते जाणून घेण्यासाठी। पण आता टोमल काकूच बोलल्या की नका बघू माझे व्हिडिओ। ओ टोमल काकू, नेगेटिव्ह तर नेगेटिव्ह, पण व्ह्यूज तरी येतच होते ना तुम्हाला। तुम्हीच सांगता लोकांना माझे व्हिडिओ नका बघू आणि मग सगळं ब्लेम रिएक्शन चॅनलवर टाकता। दिस इज नॉट फेअर काकू। असो, तर या टोमल काकू बोलतात की त्यांच्या चॅनलवर नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि सजेशन देणारे कॉमेंट्स असतात, जास्त करून पॉझिटिव्ह असतात। आता टोमल काकू, तुम्ही हे सांगायला विसरल्या ना की तुम्ही सगळ्या कॉमेंट्स होल्ड करता, तुम्हाला ज्या कॉमेंट्स आवडतात त्याच तुम्ही रिलीज करता। आणि राहिला प्रश्न नेगेटिव्ह कॉमेंट्सचा, तर तुम्ही कॉमेंट्स होल्ड केल्यामुळे त्या कॉमेंट्स व्हिडिओ खाली दिसतच नाही, त्यामुळे आम्ही तरी नाही पाहिल्या बाबा नेगेटिव्ह कॉमेंट्स। मंडळी, या टोमल काकूने सांगितलं होतं ना मागे की त्यांच्या मुलींना पुढच्या महिन्यात सुट्ट्या लागणार आहेत, त्यामुळे त्या फिरायला जाणार आहेत। तर काकूंचं असं म्हणणं आहे की त्यांना कोणीतरी अशी कॉमेंट केली होती की त्या खोटं बोलतात, मुलींच्या शाळेला सुट्टी कधीच पडली आहे, काकू कधीच फिरायला गेल्या आहेत आणि हे सगळे व्हिडिओ जुने आहेत। तर टोमल काकूंचं असं बोलणं आहे की मग काय झालं, कितीतरी मोठे मोठे युट्यूबर्स 2-2 महिन्या आधीचे व्हिडिओ टाकतात, म्हणजे ते दिशाभूल करणं झालं का। आणि दिशाभूल बद्दल काकू बोलल्या की मी कोणत्याच स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट करायला सांगितले नाही आहेत किंवा इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे मागत नाही आहे। तर मला ना या काकूंचा गैरसमज दूर करायचा आहे। टोमल काकू, दिशाभूल करणं म्हणजे तुम्ही जे खोटे टायटल थंबनेल यूज करता ना त्याला दिशाभूल करणं बोलतात, मिसलीड करता तुम्ही। आणि जे तुम्ही बोलले ना की 2 महिन्या अगोदरचे काही लोक व्हिडिओ टाकतात, तर काकू ते लोक जेन्युअनली ना त्यांच्या व्हिडिओवर टाइम डेट मेन्शन देखील करतात। आणि काकू, तुम्ही एवढ्याच खऱ्या आहात ना असं तुमचं म्हणणं आहे ना, मग तुम्ही मुलींना सुट्टी कधीपासून सुरू होते यावर तर बोलल्या, प्रूफ दाखवलं, पण काकू तुमच्या सो कॉल्ड गर्ल्स कम आंटी ट्रिप जी केली होती ना तुम्ही, ती 9 आणि 10 तारीखला केली होती असं तुमचं म्हणणं आहे आणि तुमच्याकडे तिकीट्स पण आहेत, हे तुम्ही जवळजवळ 3-4 वेळा तरी बोलल्या असाल। आणि इथेच नाही तर तुमच्या एका रीलवर पण तुम्हाला एकीने कॉमेंट केली होती, तिला पण तुम्ही उद्धटपणे रिप्लाय दिला होता आणि बोलल्या होता की तुमच्याकडे तिकीट्स आहेत, दाखवू का। पण काकू, अजूनपर्यंत तर तुम्ही त्या तिकीट्स दाखवल्या नाही। आम्हाला माहिती आहे हो काकू तुमच्याकडे तिकीट्स आहेत। अहो, विदाऊट तिकीट्स कोण ट्रॅव्हल करू शकते का। आणि तुम्ही तर तुमच्या स्वयंघोषित 9वारी चॅलेंज सारख्याच स्वयंघोषित सेलिब्रिटी आहात, तुम्ही तर विदाऊट तिकीट जाणारच नाही, हे आम्हाला माहिती आहे। तिकीट्स तर आहेत तुमच्याकडे, पण त्या 9-10 तारखेच्या नसून तर कदाचित 3 तारखेच्या आहेत।
त्यामुळे तुम्ही फक्त हूल देताय. दाखवू का एवढंच बोलताय. दाखवायचं असतं ना तुम्हाला त्या तिकीट्स तर आधीच दाखवल्या असत्या, किंवा आज पण चान्स होताच तुमच्याकडे सगळ्यांचा गैरसमज दूर करण्याचा. अहो टोमल काकू, मागे पण भारतातून तुम्ही परत जॅनच्या फर्स्ट वीकला गेल्या होत्या आणि तुम्ही ते व्हिडिओ फेब पर्यंत दाखवलेत. फ्लाय करताना तुमच्या हातावर मेहंदी होती आणि दुसऱ्या दिवशी जो स्टंट व्हिडिओ केला होता तुम्ही त्याच्यामध्ये मेहंदी गायब झाली होती. तुमच्याकडे खरं तर तेव्हा पण तिकीट्स होत्या, तेव्हा पण तुम्ही काहीच दाखवलं नाही की तुम्ही कधी फ्लाय केलं होतं. बनोज काका तुमच्यासोबत असून पण तुम्ही हे दाखवलं की तुम्ही किती महान आहात. सासूबाईने एकटीने प्रवास केला, त्यांचं सगळ्यांनी कौतुक केलं, त्यामुळे तुम्ही त्यांच्यापेक्षा कमी नाही हे दाखवायला म्हणून तुम्ही 6 बॅग्स आणि 2 लहान मुलींना घेऊन एकटीने ट्रॅव्हल केलं असं दाखवलं. काकू, हे दिशाभूल करणं नाही तर काय आहे हो? लोक आवडीने तुमचे व्हिडिओ बघायचे आतापर्यंत, पण तुम्ही काय केलं तर असा खोटेपणा करून ट्रस्ट तोडलात. जो माणूस खरा असतो ना तो असं घाबरत नाही कोणत्याच गोष्टीला. जे खरं आहे ते त्याच्या वागण्यातून बोलण्यातून दिसते. मंडळी, या टोमल काकू बोलतात की त्यांच्या मुलांविषयी नवऱ्याविषयी लोक त्यांना नेगेटिव्ह कॉमेंट्स करतात. काकूंनी एक कॉमेंट दाखवली की त्यात लिहिलं होतं की तुझ्याबद्दल एवढं बोललं जाते आहे तरी तू गप्प का बसली आहे. पण ज्या ऍक्च्युअल मध्ये बुली करणाऱ्या कॉमेंट्स काकूंना येतात त्या तर काकूने दाखवल्याच नाही. आणि आतापर्यंत मला तरी आठवत नाही की मी किंवा इतर रिएक्शन चॅनल्स काकूंच्या लहान मुलींविषयी वाईट बोललोय किंवा त्यांचं खाणं काढलंय. काही मूर्ख लोक आहेत जे स्वतः सगळं करून भागलेत आणि आता लावालाव्या करतायत. खरं बोलू का मंडळी, या ज्या लावालावी करणाऱ्या आहेत ना त्या विसरल्या आहेत वाटते की मागे एका ताईंच्या पर्सनल लाईफ बद्दल त्या बोलल्या होत्या. एका ताईंच्या लहान मुलीबद्दल वाईट साईड बोलल्या होत्या आणि त्या ताईंना तिचे फोटोज व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. आता अशा 5 लोकांचं ऐकून या टोमल काकू सुरू झाल्या आहेत की त्यांच्या लहान मुलांना पण बोलतात. अहो टोमल काकू, तुम्ही जे क्रिंज वागता बोलता दाखवता ना त्यावरच आम्ही आतापर्यंत बोललोय. तुमच्या मुलांची नावं घेतली असू तर त्या तिथे प्रेझेंट असतील त्या सिनारिओ मध्ये म्हणून, पण कधीच अपशब्द किंवा वाईट नाही बोललोय. मंडळी, काकू बोलतात की मुद्दाम मला त्रास देतात, सगळे मला वाईट बोलतात म्हणजे मी रागात येऊन उलट उत्तर देणार. त्यावर पण हे लोक अजून बोलणार की बघा कशी एरोगंट आहे. पण जेव्हा माझे अंधमंद भक्त माझ्याविषयी बोललेलं सहन होत नाही म्हणून दुसऱ्यांच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जातात ना तेव्हा हे लोक तर त्यांची लायकी पण काढतात. अरे वा टोमल काकू, तुम्ही पण मनीश्री काकूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालले आहात वाटते. त्या बोलतात की त्या सगळ्या गोष्टी इग्नोर करतात, पण जरा काही झालं की लगेच येतात आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये भांडायला. तशाच तुम्ही पण आहात का? एवढं बिझी रुटीन मधून तुम्ही वेळ काढून आमच्या कॉमेंट बॉक्स कडे लक्ष ठेवता. अहो काकू, जसं तुम्ही बोलता ना की तुम्हाला नेगेटिव्ह कॉमेंट्स येतात तर त्यात कोणीच तुम्हाला पहिली गोष्ट तर शिव्या देत नसतील किंवा तुमच्या आई वडिलांचा अपमान करत नसतील, पण आम्हाला ज्या कॉमेंट्स येतात ना त्या तर मी मागेच दाखवल्या होत्या. अहो काकू, तुमचे अंधमंद भक्त किती खालच्या थराला उतरून बोलतात आम्हाला. मग अशा कॉमेंट्स करणाऱ्याची आम्ही पूजा करावी असं म्हणणं आहे का तुमचं? की ह्या अशा सगळ्या आयडीज क्रिएट करून तुम्हीच येता इथे? नाही म्हणजे त्या मनीश्री काकूंना अशी सवय आहे म्हणून विचारलं. मंडळी, या टोमल काकूने मध्येच कॅलिफोर्नियन मातोश्रींना टोमणा देखील मारला आहे की मला गोड बोलून एकदम असं तसं नाही जमत. माझ्या मनात जे काही आहे ते स्पष्टपणे बोलायला आवडते. ओ टोमल काकू, आता तुमचा हा व्हिडिओ बघून सोमवारी किंवा मंगळवारी बघा त्या कॅलिफोर्नियाच्या मातोश्री पण येतील असा स्टंट व्हिडिओ घेऊन. त्या पण हेच बोलतील की मी जे काही आहे ते रोकटोक बोलते. आणि टोमल काकू, तुम्ही बोलल्या ना की तुम्हाला गोड बोलायला आवडत नाही, जे आहे ते तोंडावर बोलता. तर काकू कसं आहे ना, आजकाल तुम्हाला तुमच्या बाजूने बोलणारे खूप लोक भेटतील. काही लोक तर स्वतःहून बोलतात की आम्ही लोकांना रोस्ट करतो पण कॅमेरा मागून सगळे गोड असतात. आता ही पण तर लोकांची दिशाभूलच झाली. अहो काकू, निदान आम्ही जे आहे ते तोंडावर बोलतो आणि मोकळं होतो, दुतोंडीपणा करत नाही. लोकांना मूर्ख बनवायला कॅमेरा समोर एक आणि कॅमेराच्या पाठी भलतच असं नाही करत. आज जे तुमच्यासोबत बनावटी लोक आहेत ना, दिखावा करतात चांगुलपणाचा, तेच तुमच्यावर उद्या उलटतील. त्यामुळे ना काकू जरा जपून राहा. गोड बोलून घात करण्यापेक्षा तोंडावर रोकटोक बोलणारा कधीही चांगला असतो. मंडळी, टोमल काकू बोलतात की सगळे त्यांच्यावरती जळतात, त्यांच्यावरती खूप वाईट वाईट आरोप करतात आणि हेच लोक आहेत जे यांच्यावर बोलतात ते सिंपती मिळवतात. अहो टोमल काकू, आम्हाला काय करायचंय हो सिंपती मिळवून? सिंपती कोण मिळवते ते दिसतेच आहे, त्यामुळे तुम्ही तरी असं बोलू नका, शोभत नाही तुमच्या तोंडून हे. काकू काय बोलतात की हे लोक मेंटली सिक आहेत, यांना फायनान्शियल प्रॉब्लेम असतो, यांचा पार्टनर सोबत यांचं चांगलं नसतं. टोमल काकू, एक बोलू का? कसं आहे ना, माणसाचे किती चांगले दिवस आले तरी त्याने जुने दिवस विसरू नये. पैसा काय आज आहे तर उद्या नाही.
आणि काकू, मागे तुम्हीच बोलल्या होत्या ना की यूट्यूबच्या पैशावर तुमचं घर नाही चालत, आणि तुम्ही तर त्यात लाख लाख व्ह्यूज वाल्या. उप्स, सॉरी, आता 1000वर आल्या आहात, पण तरी 40-50 हजार व्ह्यूज वाले आहात. आमचे व्ह्यूज बघा काकू, आणि आम्हाला काय मिळत असेल ह्यातून ह्याचा विचार करा. आणि याआधी देखील मी अनेक वेळा बोलली आहे की मी तुमच्यासारखी यूट्यूबवर डिपेंड नाही आहे. मी जॉब करते, त्यातून मला खूप चांगली इन्कम येते काकू. माझं घर चालवायला तेवढं पुरेसं आहे मला. आणि दुसरं, तुम्ही जे बोलल्या ना की यांच्या पार्टनर सोबत चांगलं नसेल म्हणून या माझ्यावर जळतात, तर काकू, माझं जर लग्न झालं असतं तर मी तुमच्या एजची किंवा थोडीफार लहान असती. पण ज्या अर्थे मी तुम्हाला आणि मनीश्रीला काकू बोलते, तर तुम्हीच अंदाजा लावा माझं एज किती कमी आहे तुमच्यापेक्षा. अहो काकू, लग्नाला टाइम आहे हो माझ्या. आणि जेव्हा माझं लग्न ठरेल ना तेव्हा ऑफिशियली मी ते अनाऊन्स देखील करेन विथ डेट. तुमच्यासारखं लोकांची दिशाभूल नाही करणार बरं का. मंडळी, या टोमल काकू बोलतात की त्या डेली व्लॉग अपलोड करत असतात. असं नाही की त्या सुट्ट्या घेतात. आता गेल्या काही दिवसांपासून आपण तर बघतोच आहे की या डेली व्हिडिओ अपलोड करणाऱ्या काकूंने किती वेळा सुट्टी घेतली आहे. आता काय करणार, आधी लोक काहीही दाखवलं की ते आवडीने बघायचे, पण जसं काकूंचं खरं रूप सगळ्यांना समजलं आहे तर आता कोण जास्त इंटरेस्ट दाखवत नाही. आणि या काकू स्वतःच बोलल्या की लोकांना नेगेटिव्ह गोष्टी आवडत नाही, पॉझिटिव्ह गोष्टी आवडतात. समजते ना काकू तुम्हाला आता तरी की तुमचे व्ह्यूज का कमी झाले आहेत ते. लोकांना पॉझिटिव्ह गोष्टी आवडतात, क्रिंज किंवा नेगेटिव्ह नाही. असो, तर टोमल काकू, सोशल मीडियावर पर्सनल लाईफ दाखवताय ना तर क्रिटिसिझम स्पोर्टिंगली घ्या. बाकी कोण झिरो आहे आणि कोण हिरो ते समजून घेण्यासाठी माझी मंडळी आहेतच हुशार बरं का. काय मंडळी, तुम्ही देखील माझ्या मताशी सहमत आहात ना? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.